हळूया हळूया हो ना. या मार का रे छमी करोळी या चल 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 मार का रे या चल. मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांचं या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रानं लाडकी बहीण योजना आणली, पिंक रिक्षा योजना आणली, लाडका भाऊ योजनासुद्धा आणलेली आहे. मात्र जे शेतकरी आहेत आणि शेतमजूर आहेत, शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज आणि पीक विमा, शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज माफ, काही सवलती मिळतात. मात्र शेतमजुरांचं काय, असा नेहमी प्रश्न पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या समोर आणि महाराष्ट्रातील जनतेच्या समोर नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. उपजीविकेचं काय, पुढील साधनांचं काय, भविष्यातलं काय, त्यांच्या मुलाबाळांचं काय, अशा सगळ्या परिस्थिती आहेत. आणि या सगळ्या परिस्थिती जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत अत्यंत सामान्य माणूस, एक शेळ्या सांभाळणारा युवक आहे आणि विचारून घेणार आहे शासनाच्या काही योजना त्यांच्यापर्यंत काही पोचल्यात का, नाही पोचल्यात का, त्यांना काही म्हणायचं आहे का. म्हणजे त्यांना आपण जबरदस्ती मजबूर करत नाही आहोत, बोला काय, मन मोकळ्या गप्पा या ठिकाणी मारण्यासाठी आपण आहोत. आणि इकडे त्यांच्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर शेळ्या वगैरे ते सांभाळताना दिसतात. त्यांच्याकडून जाणून घेणार त्यांचं नाव काय, कोणतं गाव आहे. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. काय नाव तुमचं? गोविंद पवार. गोविंद पवार, बरोबर. आणि कोणतं गाव आहे? साखरवाडी. साखरवाडी. हे कोणता परिसर आहे हा? तपेलदारवाडी. कधीपासून शेळ्या सांभाळतात? आता 10 वर्ष झालं. तब्बल 10 वर्ष झालो. किती शिकलात तुम्ही? 12वी. म्हणजे थोडक्यात तुम्ही लाडका भाऊ योजनेमध्ये बसतात. लाडका भाऊ योजनेचं माहिती आहे का तुम्हाला? लाडका भाऊ योजना निघलेली, पण आम्ही त्या काही हे केलेली नाही. बरं. लाडकी बहीण निघलेली ती माहिती इंस्टावर आलेलं आहे. इंस्टा मोबाईल वापरता का तुम्ही? हा हो. लाडका भाऊ योजनेमध्ये तुम्ही थोडक्यात बसतात. 12वी पास आहेत म्हणल्यानंतर. बरं, 12वी पास आहेत, मग शेळ्या वेळ का सांभाळता तुम्ही? नोकऱ्या वगैरे काहीतरी बघायचं की? कारण की आम्हाला मोर काय काय करावं आम्ही, त्यामुळे नाही. शेती वगैरे काय आहे का? शेती आहे ना 5 एकर. कशी शेती बागायत नाही, पिकत नाही, काय वेगळी काय परिस्थिती? आता पस्तोर काय बागायती नव्हती, आता उलस केलेलं आहे. म्हणजे 10 वर्षापासून शेळ्या सांभाळता तुम्ही? हा. याच परिसरामध्ये? हे तर नाही, हे तर 4 वर्ष झाले. नाही तर गावावर सांभाळतो. बरं बरं बरं. आता 12वी शिकलात, लाडकी बहीण योजना शासनाने आणली, आता पुरते का नाही हे माहीत नाही. तुम्ही लाडका भाऊ योजनेमध्ये बसतात. सगळ्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत का तुम्हाला? मान्य आहेत का शासनाने कशा प्रकारची योजना आणलेल्या आहेत? हे कितपत योग्य आहे, देऊ शकतात का, असं काही वाटतं का? असं निघतात आता योजना कोणत्या निघतात, पण त्याचा लाभ होत नाही ना कोणाला. तुमच्यापर्यंत पोहोचत नाही लाभ. असं नुसते येतात म्हणतात, पण कोणच्या बी आता कर्ज बी का शेळ्या काढायचं म्हटलं तरी नुसतं कागद बरोबरच कोणचे बी हे व्हावं लागतंय. तुम्हाला काही शेळ्या वगैरे शासनाकडून किंवा एखाद्या जिल्हा परिषद समाज कल्याणकडून मिळाले आहेत का? नाही. काही मिळवण्याचा प्रयत्न केला होता का? लय वेळेस फॉर्म टाकले होते गाय गोट्यासाठी, ह्याच्यासाठी काय नाही. त्याचा शेळ्या मिळाल्या नाही, गाय गोटे मिळाले नाही, काही समाज कल्याणकडून सवलत मिळाली नाही? काय नाही. आम्ही गावातल्यानं भरपूर केलं, फक्त त्यात गाय गोट्या फक्त 2-4 जणाला आलेत गावात. नाही ज्याला आवश्यकता आहे त्याला मिळाले नाही थोडक्यात. हा. जिथं ज्यांचं म्हणायचं ज्याच्या घरी चांगलं आहे त्यांनाच मिळतं. राशन वगैरे बी सगळं. ज्यांच्या घरी बाग आहे ती त्यांच्या घरी फुकट आहे, आणि ज्यांच्या घरी म्हणायचं काय नाही त्यांना, म्हणजे ज्यांना आवश्यकता आहे त्या राशनची, खाण्यापिण्याची, त्यांच्याकडे नाही आहे. त्यांच्याकडे नाही. ज्यांना गरज नाही त्यांना फुकट आहे सगळं. लाडका शेळ्यावाला अशी योजना यायला पाहिजे का? तुम्ही 10 वर्षापासून शेळ्या सांभाळतात, काय भविष्यातले प्रयत्न? तुम्हाला किती मुलं आहेत, मुली काय आहे? काय नाही, लग्न नाही झाले. लग्न झालेलं नाही तुमचं? बरं बरं. लग्न करायची काही व्यवस्था, काही स्वप्न वगैरे काय आहेत की नाही? चालू आहे ना यावजाना. काय वय आहे, किती वय आहे तुमचं? तरी 25-26 असेल. 27 वर्ष वय. नवतरुणच आहे. मी ज्या उल्लेख केला तसा नवतरुणच आहे. लग्नही झालेलं नाही, मात्र 10 वर्षापासून शेळ्या सांभाळतात. काही भविष्यात वाटत नाही का की मुलं पुढे जाऊन काही नोकऱ्या कराव्यात, काही हुद्द्याचे अधिकारी व्हावेत, असं काही वाटत नाही का? आता नोकऱ्याच लागण्याचं येस नाही तर काय त्याच्यावर? तुम्हीच म्हणताय प्रयत्न करायला पाहिजेत ना. प्रयत्न काय, आता प्रयत्न करणारीच घरी, तर आपण काय प्रयत्न करावा? नाही, घरी काय त्याचं कारण काय माहिती आहे का तुम्हाला? काय शिकून फॉर्म टाकून येते, तर घरीच पेपर दिले की 1-2 मार्कामुळे घरी येते. तर
ज्यात आरक्षण आहे त्यांनाच लागते काय बाकीचे सगळे आले घरी. मला आरक्षण नाही. आरक्षण नाही तसलं काही नाही. बरं आम्ही मराठीचे. बरं, आरक्षण नाही. आता या सगळ्या गोष्टींमध्ये शासनाकडून काही तुम्हाला अपेक्षा आहेत का? नोकऱ्या तुम्ही सांगितलं आता की नोकऱ्या मिळत नाहीत, काय? नोकऱ्या लागत नाहीत. आता तुम्हाला घरकुल योजना असेल किंवा मग अशा योजना आहेत, ते काही मिळाली काय? काही नाही तसलं काही नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही वंचित आहेत सगळ्या योजनेपासून. हा म्हणजे 10 वर्षापासून शेळ्या सांभाळतात. आता लग्नाची जुळायची कशी व्यवस्था काय आहे का बघितलं जातं? काय ना बघितलं तरी हे होत आहे सगळं. म्हणजे जुळून येत नाही. हा. काय अपेक्षा आहेत समोरच्या पाहुण्यांकडून, काय सांगता येतं? नोकरदार म्हणतात कोणी जमीन पाहिजे मोठी म्हणते. जमीन आहेच की तुमच्याकडे 5 एकर? पण हाय पण तरी लोकांना बागायती बागायती पाहिजे. हो पुन्हा जोडधंद्यावाला पाहिजे म्हणतात. आता मग शेळ्या वगैरे आहेत? किती शेळ्या आहेत तुमच्याकडे? शेळ्या आहेत 40-50. 40-50 शेळ्या आहे की सगळं व्यवस्था थोडीशी होऊ शकते समजा? हाय पण तरी नोकरदार पाहिजे. नोकरदार पाहिजे म्हणते. हा मग म्हणजे त्यामुळे थोडक्यात फार मोठी अडचण आहे. अडचण आहेच शेतकऱ्याच्या पोराची सगळी अडचणच अडचणच आहे. आहे. हा. शेळ्या सांभाळायची. हो. बरं, शासनाकडून काही मागणी आहे काय? आता विधानसभा निवडणूक आहेत उद्याच्या काळामध्ये, कोण आमदार आहे तुम्हाला माहिती तरी आहे का? आमदार असो कोणी असो काय आपल्याला त्याचा लाभ नाही होत. काय नुसता हाय तर सगळे आहे नुसते कामाला आहेत. आपल्या काय कामाचे आहेत? काही मिळतच नाही. आपल्या पण तर येत नाही तर त्याचा डोक्यात घेऊन काय करायचे त्यांना? गावाकडे कशी व्यवस्था आहे? लाईट, पाणी, स्वच्छ? लाईटी आहेत का गावाला? फक्त गावात गावगती पाणी नाही म्हणायचे जास्त असतं पण कवा तरी. हा मग लाडका शेळ्यावाला वगैरे योजना वगैरे काही यावा, तुम्हाला शेळ्या मिळाव्यात अशी काही अपेक्षा आहे का? शेळ्या तर माणसाचं कर्ज हे असं म्हणजे फाईल टाकलेल्या बी मोहर जात नाहीत काय नाही. म्हणजे त्याला फार अटी लावल्या जातात, ते तुम्ही त्यात पूर्तता करू शकत नाही असं थोडक्यात. बरोबर. त्यामुळं मग काय एखादी फाईल वगैरे शेळ्या ही सुलभ पद्धतीने शासनाने करावं अशी काही मागणी आहे का तुमची? आता शेळ्या याच्यावर माणूस आता सांभाळणाऱ्याला ओली तोली फाईल हे टाकून काय त्याचे हे करतंय परतफेडीचं काही तसं काय असलं तरी पण तिथवर जातच नाही ना. म्हणजे लाभ मिळत नाही थोडक्यात. काही प्रमाणपत्र, काही कागदपत्र नसल्यामुळे फाईल बंद पडते. ते गोळा केले आणि किंवा आपण काही केलं तरी त्याचा उपयोग होत नाही. वरीच ढकलतच नाही तर त्याला टाकूनच पुन्हा काय ढकलत नाही काय सांगता येईल का? आपल्याला काय सांगा येईल? काय सांगतात तरी काय तुम्हाला ते फाईल पुढे गेल्यानंतर काय देतात? काय नाही टाकलंय आता येईल म्हणते. मग आता कवा येईल? अंदाजे किती वर्ष झाली तुम्ही फाईल केलेली? आता आम्ही गावात जे शेळ्यासाठी किंवा गाय म्हशीसाठी आलेले होत्या त्यात आम्ही कमीत कमी आमच्यात सरपंच झाले तेव्हा 2-3 वेळेस त्यांना योजना आणल्या. हर एक योजनेत मी फॉर्म टाकले होते. एकही लाभ नाही झाला. एकही लाभ झालेला नाही. त्याची मदत वगैरे सरपंच कुणी ग्रामसेवक काही मदत वगैरे थोडक्यात काही मिळाली नाही का? काही नाही. काहीच नाही. नुसतं तिथं फॉर्म भरून टाकायचा म्हणजे ते येईल. काय नाही त्याचा उपयोगच नाही. थोडक्यात योजना शासनाच्या पोहोचत नाहीत, लाभ मिळत नाही. तर हे होते गोविंद पवार आणि स्पष्ट सांगितलंय. खरं तर 10 वर्षांपूर्वी शेळे सांभाळत आहेत, नवयुवक आहे, 27-28 वर्ष वय आहे. शासनाच्या योजनेमधून काही गायगोटे किंवा काही ज्या शेळ्या मेंढ्या दिल्या जातात त्या पद्धतीची जे काही शासनाची योजना असते त्यामधून अर्ज केला होता, मात्र कुठल्याही प्रकारची योजना आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही, लाभ आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही, अशा प्रकारची खंत या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. शासनाच्या योजना येतात तिकडे कागदोपत्री असतात, कार्यालयात असतात, मात्र थेट गावात, ग्रामीण भागात आणि डोंगराळ भागात तर पोहोचतच नाहीत. अशी सगळी परिस्थिती आहे. मी या डोंगराळ भागामध्ये शहरापासून काही किलोमीटर अंतरावर येऊन जाणून घेण्याचं हेच आमचं जे आहे ते हेतू होता. हाच आमचा प्रयत्न होता की या योजना आणल्या जात आहेत मात्र त्या लोकांपर्यंत पोचत आहेत का? फक्त घोषणा केली जाते का? फक्त हा फार्स असतो का? लोकांकडून अर्ज भरून घ्यायचे, कुठल्या ना कुठल्या कारणाने ते अर्ज बाद करायचे, अशी सगळी परिस्थिती आहे का? या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो होतो. गोविंद पवार यांनी मोकळ्या पद्धतीने जे आहे ते आपल्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आणि ही परिस्थिती सध्या महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याची आहे आणि जिल्ह्यामधल्या त्या डोंगराळ भागाची आणि दुष्काळी भागाची आहे. सध्या जरी आपण बसलो आणि तिथं हिरवळ जरी असली तरी पाऊस पाहिजे तितका नाही आहे, पाणी व्यवस्था नाही आहे. उन्हाळ्यामध्ये हीच परिस्थिती आपल्याला नंतर काही महिन्यांना पाहायला मिळते आणि अशी सगळी परिस्थिती आहे. शासनाकडून ज्या योजना आहेत त्या योजना लागलीच लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होता कामा नये, अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी गोविंद पवार यांनी व्यक्त केलेली आहे. लाडका शेळ्यावाला योजना आली तर आमच्यासाठी चांगलंच होईल अशी देखील त्यांनी कल्पना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.